पुढची एक मोठी बातमी पाहूयात। दिल्लीनं जगात पहिला नंबर पटकावलाय, पण हा नंबर दिल्लीकरांना नको असेल, कारण हा नंबर आहे जगातल्या प्रदूषित शहरांच्या यादीचा। आज सकाळी वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनं जाहीर केलेल्या यादीत दिल्ली हे जगातलं सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलंय। गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीतील प्रदूषण हे चिंतेची आणि चर्चेचा विषय ठरलाय। संसदेत देखील यावरून विरोधकांनी चर्चेची मागणी केली आहे। आजच काँग्रेसच्या खासदारांनी हिवाळी अधिवेशनामध्ये प्रदूषणामुळेच स्थगन प्रस्ताव दिलेला आहे। राजकारण सुरू असलं तरी दिल्लीतील हवेची गुणवत्ता ही अत्यंत खालावलेली आहे, हेही तितकंच खरं आहे। त्याचा थेट दिल्लीच्या आरोग्यावरती परिणाम होत आहेत, म्हणून देखील चिंता वाढलेली आहे। दिल्लीत आज अनेक ठिकाणी AQI म्हणजेच हवेची गुणवत्ता 500च्या वर पोहोचलेली आहे। हा आकडा जितका जास्त तितकी हवा खराब, आरोग्यासाठी धोकादायक असते। त्यामुळे आता पुन्हा एकदा दिल्लीची हवा ही चर्चेचा आणि वादाचा मुद्दा बनू शकते। फक्त दिल्लीच नाही तर कोलकाता आणि मुंबईत देखील प्रदूषणाचा विषय हा गंभीर होतोय। आणि आज संदर्भातले अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, आता आपण पाहू शकतो, आपण उभे आहोत कर्तव्य पथावर, जो दिल्लीतील अत्यंत केंद्रस्थानी असलेला, भौगोलिक दृष्ट्या सुद्धा आणि राजकीय दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या असा केंद्रस्थानी असलेला परिसर आहे। त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अजूनही 10 वाजून गेलेले आहेत, पण तरी सुद्धा इथून आपल्याला इंडिया गेट पाहता येत नाहीये। जो सर्वसाधारणपणे समोरच इंडिया गेट नेहमी दिसतो, त्याला कारणीभूत ठरलेले ते म्हणजे धुरकं। सर्वसाधारणपणे या सगळ्या हिवाळ्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर धुकं दिल्लीमध्ये असतं आणि त्यासोबत जी हवेची गुणवत्ता ढासळलेली असते, त्यामुळे त्यामध्ये धुराचं मिश्रण होऊन बराच काळाकरिता हा स्मॉग इथे बनून राहतो। त्याचा परिणाम म्हणून लोकांच्या आरोग्यावर खूप गंभीर त्याचे दुष्परिणाम होत आहेत। आणि शिवाय अनेकांना इथे आता खोकला आणि सातत्याने होणारा कफ हे सर्वसाधारण आजार झालेले आहेत, जो प्रदूषणाला एक प्रतिसाद म्हणून अशा प्रकारचे आजार होत आहेत। तरी सुद्धा अजूनपर्यंत दिल्ली सरकारकडून यापूर्वी GRAP लागू करण्यात आलेलं होतं। कदाचित शक्यता आहे की भविष्यात पुन्हा आता ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।